हल्ली आपली जीवनशैली फारच बदलत चालली आहे। खाण्यापिण्यापासून ते वागण्या बोलण्यापर्यंत अनेक सवयी बदलत आहेत। याच बदलत्या जीवनशैलीचा परिणाम हळूहळू आपल्या नात्यावरही होताना दिसतोय। विशेषतः पॅरेंटिंग करण्याची पद्धत बदलतीये। आधीच्या काळात पालक कडक शिस्तीचे असायचे, मात्र आत्ताचे पालक आपल्या मुलांसोबत खूप प्रेमाने वागताना दिसतात। यामुळेच आजकाल पॅरेंटिंगचे अनेक प्रकार समोर येताना दिसतात। को पॅरेंटिंग देखील यापैकीच एक प्रकार आहे, जो सध्या जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे। तुम्ही काही दिवसांपासून हा शब्द ऐकत असाल। विशेषतः चित्रपट कलाकारांसाठी हा शब्द जास्त वापरला जात असल्याचं पाहायला मिळतं। एखाद्याचा घटस्फोट झाल्यानंतर या शब्दाचा वापर झालेला तुम्ही पाहिला असेल। घटस्फोटानंतर मुलांचं संगोपन करण्याचा हा एक मॉडर्न प्रकार आहे। जाणून घेऊयात नेमकं काय आहे को पॅरेंटिंग। को पॅरेंटिंग ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये विभक्त झालेले घटस्फोटित जोडपं मुलांचं पालनपोषण एकसाथ मिळून करतात। जरी ते नवरा बायको म्हणून वेगळे झाले असले तरी ते त्यांच्या मुलांचं संगोपन करण्यासाठी एकमेकांची मदत करतात। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आई वडिलांमध्ये सहयोग, संपर्क आणि सुसंवाद असणं आवश्यक असतं। या उलट सामान्य पॅरेंटिंगमध्ये आई वडिलांमध्ये संवादच नसतो किंवा तो अगदीच कमी असतो। जाणून घेऊयात का वाढतंय को पॅरेंटिंग। बदलत्या काळानुसार आधुनिक जीवनातील आव्हानांचा परिणाम लोकांच्या नात्यावर पडू लागलाय। जगभरातील कुटुंबियांच्या जीवनावर याचा गंभीर प्रभाव पडू लागलाय। रोजचं करिअर चॅलेंज, वाढता तणाव, कुटुंबासाठी दिला जाणारा कमी वेळ अशी अनेक कारणं नात्यामध्ये दुरावा आणतायत। नात्यात येणाऱ्या दुराव्यामुळे मुलांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो याबद्दल विचार करणं गरजेचं आहे। संशोधनानुसार असं पाहण्यात आलंय की एकल पालक म्हणजे सिंगल पॅरेंट असणाऱ्या मुलांमध्ये भावनिक आधाराची कमतरता असते, आत्मविश्वास कमी असतो, चिंता, ताणतणाव अधिक असतो। अशा मुलांना वाईट सवयींना तोंड द्यावं लागतं। या उलट को पॅरेंटिंग अशा समस्यांना कमी करू शकतं। म्हणूनच जगभरात याचा ट्रेंड सध्या वाढताना दिसतोय। जरी तुमच्यामध्ये खूप ताणतणाव आणि मतभेद असले तरी देखील तुमच्या मुलांच्या गरजांना नेहमी पहिल्या क्रमांकावर ठेवा। विशेष करून तुमच्या भूतकाळात काही घडलं असेल तर त्याचा परिणाम तुमच्या मुलांवर होऊ देऊ नका। 2. हसते खेळते वातावरण ठेवा। को पॅरेंटिंगमध्ये सगळ्यात प्रमुख गोष्ट ही आहे जिच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं। काही वेळेस परिस्थिती इतकी वाईट असते की आई वडील एकमेकांशी बोलत देखील नाहीत। जर तुम्ही एकमेकांशी समोरासमोर बोलू शकत नसाल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही बोलू शकता। मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी संवादाची गरज असते। 3. ठरलेलं शेड्यूल फॉलो करा। एकदा तुमचं पॅरेंटिंग शेड्यूल फिक्स झालं की त्यात सतत बदल करू नका। वेळोवेळी शेड्यूल बदलत राहिल्यामुळे मुलांचा तुमच्यावरचा विश्वास उडू शकतो। जेव्हा शेड्यूल बदलणं खरंच गरजेचं असेल तेव्हा तुमच्या को पॅरेंटशी चर्चा करून उपाय शोधण्याचा प्रयत्न करा। 4. तुमच्या को पॅरेंटविषयी वाईट बोलू नका। तुमच्या मुलांसमोर तुमच्या को पॅरेंटविषयी नकारात्मक गोष्टी बोलू नका। मुलांसमोर बोलण्याऐवजी तुम्ही तुमच्या मित्रांशी किंवा थेरपिस्टशी या गोष्टी शेअर करू शकता। आई वडिलांविषयीच्या वाईट गोष्टी मुलांना एकमेकांमार्फत ऐकवल्या जाणं हे मुलांसाठी हानिकारक ठरू शकतं। तुमच्या को पॅरेंटविषयी चांगल्या गोष्टी तुमच्या मुलांना सांगा, म्हणजे तुमच्यातला हा चांगला भावनिक बंध पाहून मुलांनाही सुरक्षित वाटू शकेल। 5. समोरच्याच्या भावना समजून घ्या। विभक्त झाल्यानंतर म्हणजेच वेगळे झाल्यावर सुरुवातीच्या काही दिवसामध्ये एकमेकांच्या भावनांना समजून घेणं कठीण जातं। अशात मुलांच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करा। एकमेकांविषयी वाईट गोष्ट बोलण्याआधी याचा विचार करा की तुमच्या मुलांवर याचा कसा परिणाम होईल। तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या आणि ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।